नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वनस्पतीचा. सर्वांना परिचित असणाऱ्या स्वयंपाकघरातल्या एका द्रव्याची म्हणजेच लिंबाची माहिती आज आपण घेणार आहोत. लिंबाचं लहान म्हणजे साधारण 5 ते 6 फूट उंचीचं झाड असतं. पानं हिरवी, तेलकट आणि चमकदार असतात. ती कुस्करली असता लिंबाचा फ्रेश सुगंध येतो. लिंबाच्या झाडाला वर्षातून किमान 2 वेळा फुलं आणि फळं येतात. औषधांमध्ये पातळ सालीचं आणि गोल आकाराचं लिंबू अधिक प्रमाणामध्ये वापरलं जातं. आंबट चवीचं असल्यामुळे लिंबू स्वयंपाकघरामध्ये नियमित वापरलं जातं. आमचूर किंवा चिंचेच्या ऐवजी लिंबू वापरणं अधिक चांगलं असतं. लिंबामध्ये अग्नीला स्टिम्युलेट करून मेटाबॉलिझम सुधारण्याची क्षमता असल्यामुळे लिंबाचा नियमित वापर वजन कमी करण्यासाठी मदत करणारा असतो. यासाठी रोज सकाळी थोड्या कोमट पाण्यात 1 मोठा चमचा लिंबाचा रस, त्यात चांगल्या प्रतीचा 1 चमचा मध मिसळून घेता येतो. उन्हाळ्यात किंवा एरवी सुद्धा मरगळल्यासारखं वाटत असेल, थकवा जाणवत असेल तर अशा वेळेला लिंबाचं खडीसाखर, सैंधव, काळं मीठ आणि थोडीशी मुरपूट टाकून बनवलेलं सरबत घेण्यामुळे चित्तवृत्ती रिफ्रेश होण्यासाठी मदत मिळते. यासाठी ग्लासमध्ये 2 चमचे खडीसाखर, 1 अष्टमांश चमचा सैंधव, चिमूटभर काळं मीठ आणि चिमूटभर मिरपूड घ्यावी. यात अर्ध्या लिंबाचा म्हणजे 2 चमचे लिंबाचा रस मिसळावा. चमच्यानी सर्व मिश्रण एकजीव करावं आणि मग उकळून गार केलेलं पाणी मिसळून तयार झालेलं सरबत प्यावं. मधमाशी, गांधील माशी चावली तर त्या ठिकाणी खूप आग होते, वेदना होतात. अशा वेळेला लिंबाच्या रसात बुडवलेली कापसाची किंवा स्वच्छ सुती कापडाची घडी त्या ठिकाणी ठेवल्यास काही वेळातच त्रास कमी होतो. लहान मुलांमध्ये बऱ्याचदा काही कारणाशिवाय मळमळ, उलट्या, वारंवार ताप येणं अशा तक्रारी दिसतात. कन्व्हेन्शनली अशा वेळेला सहसा अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. पण आयुर्वेदानुसार हे कफजक कृमीचं एक लक्षण असतं आणि यावर शहाळ्याच्या पाण्यात लिंबू पिळून घेणं हे एक उत्तम औषध असतं. लिंबाप्रमाणे इतरही अनेक औषधी वनस्पतींचे गुणधर्म आणि उपयोग जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.